एकेकाळी आकाशातून जाणाऱ्या विमानाचा आवाज आला की रानात मेंढ्या चारताना मान वर करून त्याकडे बघणं हेच एक मोठं अप्रूप होतं. त्या लहानशा ठिपक्याकडे बघताना आपण कधी यात बसणार का हे स्वप्नही पाहण्याची हिंमत नव्हती. पण आज त्याच विमानाच्या पायऱ्यांवरून माझ्या आईवडिलांना आणि आजीला सन्मानाने आत घेऊन जाताना जो आनंद झालाय तो कोणत्याही शब्दात मांडता येणार नाही. हा प्रवास फक्त जमिनीवरून आकाशात उडण्याचा नाहीये, तर शून्यातून विश्व निर्माण करण्याचा आणि परिस्थितीवर मात करण्याचा आहे. आज या पायऱ्या चढताना मागे वळून पाहिलं तर त्या संघर्षाचं सार्थच झाल्यासारखं वाटतंय. हा फोटो म्हणजे कुठल्या लक्झरीचं किंवा माझ्या स्टेटसचं प्रदर्शन नाही. यात जी भावना आहे ती फक्त आणि फक्त कृतज्ञता आहे. ज्या आईवडिलांनी उन्हातान्हात काबाड कष्ट करून स्वतःच्या पोटाला पीळ देऊन मला शिकवलं, आज त्यांच्या चेहऱ्यावर हे समाधानाचे हसू पाहणं हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. मी IPS झालो, मोठा साहेब झालो, यापेक्षाही माझ्या कष्टाच्या जोरावर मी माझ्या माणसांना, माझ्या मुळांना हे सुख देऊ शकलो, हे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने सर्वात मोठं यश आहे. त्यांचा हा आनंदच माझा खरा पुरस्कार आहे. खरंच स्वप्नांना उडण्यासाठी पंखांची गरज नसते. त्यांना गरज असते ती फक्त स्वतःवरचा अतूट विश्वास, थोडा संयम आणि एका निश्चित ध्येयाची. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यात कितीही उंच उडा, कितीही मोठे व्हा, पण ज्या मातीतून तुम्ही वर आला आहात त्या मातीला आणि आपल्या माणसांना कधीच विसरू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या मुळांना सोबत घेऊन उडता तेव्हा त्या भरारीची शान काही औरच असते.